बीडच्या आहेर चिंचोली परिसरामध्ये नदीला पूर आला आणि त्यामुळे पिकासह घरातलं सुद्धा संसारोपयोगी साहित्य वाहून गेलंय। आता आम्ही काय करणार आणि काय खाणार असा प्रश्न हे नुकसानग्रस्त विचारतायत। सरकार मायबाप कर्जमाफी करा अशी मागणी सुद्धा बीडच्या आहेर चिंचोलीतल्या तरुण शेतकऱ्यांनी केली आहे। त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी संवाद साधलाय, बघूया। अतिवृष्टीमुळे नद्या नाल्यांना पूर आला आणि या पुरामुळे पिकांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे। आपण बीड तालुक्यातील आहेर चिंचोली भागात आहोत। आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं हे कपाशीचं शेत आहे। या ठिकाणी शेतकऱ्यानं मोठा खर्च करून कपाशीची लागवड केली होती। कपाशीला आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं बोंड देखील आली होती आणि काही दिवसातच या कापसाची वेचणी देखील झाली असती, परंतु आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं ह्या नदीचं जे पाणी आहे ते हे पूर्णपणे शेतातून वाहिलंय आणि ही कपाशी पूर्णपणे नुकसानग्रस्त झाली आहे आणि कुठलाही पीक कुठलंही उत्पन्न या कपाशीतून आता या शेतकऱ्याला मिळणार नाही। आपण आता सुद्धा पाहू शकतो कशा पद्धतीने या सगळ्या शेतामध्ये चिखल आहे आणि ही कपाशी या पाण्यामुळे पूर्णपणे झोपली आहे, पूर्णपणे नुकसान झाले। आता कुठलंही उत्पन्न या शेतकऱ्याला मिळणार नाही। अशीच परिस्थिती या भागातील शेकडो शेतकऱ्यांची झाली आहे। या भागात मंत्र्यांनी पाहणी दौरा केलाय, मदतीचं आश्वासन दिलंय, परंतु या ठिकाणच्या शेतकऱ्यावर जे संकट बेतलंय ते आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत। काय सांगाल, या भागात हे असा पूर आला आणि खूप नुकसान झालं शेतकऱ्यांचं? काय सांगा सर तुम्हाला, हे बघा फक्त सर, तुम्ही आता मुख्यमंत्री साहेब बघून गेलेत, त्यांना काय ते आश्वासन देऊन देणार काय? आमचे करोड लाखो रुपयाचं नुकसान झालंय, ते देणार काय आम्हाला? एक 5-10 किंवा 5,000 रुपये, ह्याच्यापेक्षा देणार काय ते? अहो, आमचं सगळं अख्खी जमीनच वाहून गेली सर, आम्ही करावं काय? तुम्ही तरी आलात, तुमचे कोणते सर, आपलं पुढारी न्यूज सर, तुमचे खूप खूप धन्यवाद आहेत की तुम्ही आमच्या बांधापर्यंत आलात। आम्ही करावं काय आता? जीवन मरणाचा प्रश्न सर आमचा। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।